वाव, समोर बघा. मला एका रील मध्ये हे दिसलं, त्याच्यावर आता आपण राईड करतो. कसं काय मंडळी, दिस इज अबू अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका स्पॉन्टेनियस खूपच ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली ह्याबद्दल काहीच मी आत्तापर्यंत ब्लॉग केला नव्हता. हा आमचा एका शॉर्ट ट्रिपचा सेकंड डे आहे. बट आपण आत्ता अशा जागी आलेलो आहे की हे मला असं वाटलं की ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये घेतल्याच पाहिजेत. तर हे जे तुम्ही मागे बघताय हा आहे हडशीजवळचा लेक आहे. काय लेकचं नाव आहे का या? हडशी लेकच ना. हां, सो या लेकचं नाव हडशी लेक आहे. इथून थोडंच पुढे गेलात एक समोर 4-5 किलोमीटर तर पावना लेक येतो. सो पावना लेकच्या एकदम बाजूला आहे. आणि इकडे आम्हाला इंस्टाग्रामवर एक दिसलेलं एक्साईट वॉटर स्पोर्ट्स म्हणून. तर आम्ही ॲक्च्युली ह्या ट्रिपचं मेजर कारण असं आहे की आता काल होता 1 मे, आज आहे 2 मे आणि 1 मेला माझ्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती आणि 2 मेला सौम्याचा आज बड्डे आहे. सो आम्ही ह्या ओकेजनसाठी ट्रिपसाठी म्हणून आलेलो. तर मी ॲक्च्युली ह्या म्हणूनच असं थोडं पर्सनल असल्यामुळे ह्याचं काही करणार नव्हतो. बट आम्ही ह्या ज्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायला आलो आहे त्याबद्दल तुम्हाला दाखवावं म्हणून मी करायला व्हिडिओ घेतला. आणि हे ऑल ओव्हर महाराष्ट्र आय गेस फक्त एकच आहे, मला वाटतं ऑल ओव्हर इंडियामध्ये पण एकच आहे. जेट सर्फ असं याचं नाव आहे. म्हणजे बेसिकली सर्फिंग जे नॉर्मली तुम्ही बाहेर बघता समुद्र किनारी म्हणजे समुद्राच्या लाटांवर केलं जातं. बट जेट सर्फ हा असा प्रकार आहे की हा मोटराइज्ड बोर्ड असतो. तो तुम्ही कुठल्याही स्टील पाण्यावर जसं की लेकमध्ये नदीमध्ये कुठेही करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे लाटांची गरज नसते, पण जेटच म्हणजे त्याचं मोटरच आपल्याला सगळीकडे फिरवू शकते. सो ते शिकायला आम्ही आलो आहे. नॉट शिकायला बट एक अर्धा तासाची जॉय राईड करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आणि 2 दिवसापासून म्हणजे कालपासूनच आम्ही आलो आहे. काल आम्ही एका रिसॉर्टवर होतो. त्याबद्दल मी तुम्हाला आता इकडनं गेल्यानंतर आणि घरी जाईपर्यंत असा मी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करेन, तो पण तुम्हाला दाखवेन. सो आत्ता फर्स्ट आम्ही सगळ्यात इथे आहे. हा व्ह्यू बघा किती मस्त आहे. हा आहे हडशी लेक आहे आणि हा ॲक्च्युली आत्ता खूपच पाणी कमी झालेलं आहे. म्हणजे आता हे धरणं टाईप आहे, बांध आहे, त्याचं एकदम टॉपला पाणी असतं. इथे पण एकदम टॉपपर्यंत पाणी असतं. इथे ती बघताय ती वॉल जी आहे ना तिथपर्यंत पाणी असतं. आत्ता हा काइंड ऑफ म्हणजे ऑफ सीझन सारखा प्रकार आहे. सो हा लास्ट वीकेंड जेव्हा हे लोक करवतात हे स्पोर्ट्स आणि नंतर 2 महिन्यासाठी हा बंद होतो. जुलैच्या नंतर मोस्टली तुमचा पुढचा परत सीझन चालू होतो जेव्हा पाणी परत वाढलेलं असतं पावसामुळे वगैरे वगैरे. सो आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला ह्या बोर्डमध्ये काय काय करायला मिळणार. सो हा बघा, हा असा बोर्ड आहे, त्याच्यावर पाय ठेवायला जागा आहे. ते हातात समोर वायर आहे, त्याच्यात ॲक्सिलरेटर आहे आणि ह्याच्या आतमध्ये एक 100cc 2 स्ट्रोक मोटर आहे ज्याच्यावर आता आपण राईड करणार आहे. कूल वाटतंय ना किती. सो आत्ता सॉरी कारण मी माझा माईक आणला नाही आणि मी रँडमली ह्या मोबाईलच्या मायक्रोफोनवरच शूट करतोय. बट हा अशा टाईपचा एक बोर्ड आहे. आता ह्याच्या अराउंड जे बघाल ना ही ट्यूबिंग आहे, ही फक्त म्हणजे हा बोर्ड आहे तो आतला मेनच आहे. तर तुम्ही आता बघितलं जो आमचा ट्रेनर होता तो तिकडे गेला आहे थोडी रेकी करायला पाण्यामध्ये, कसा सीन आहे, काय आहे, किती पाणी खोल आहे वगैरे वगैरे. आणि आम्हाला ही जॉय राईडसाठी म्हणून ही जी बाजूची ट्यूब आहे ही लावली गेलेली आहे. सो ह्याचा म्हणजे रिझन असं आहे की आपल्याला हे जे शिकायचं असेल जर विदाऊट ट्यूबचं बॅलन्सिंग वगैरे, तर ह्याला एक प्रॉपर कोर्स असतो 2-3 तासाचा ज्याची कॉस्टिंग असते 12,000 रुपये. आणि आम्ही जे करतोय हे फक्त एक जॉय राईडचा सारखा प्रकार आहे. म्हणजे आपल्याला अर्धा तास फक्त करायला देतात, शॉर्ट ब्रीफिंग देतात आणि त्याबद्दल त्यामधनंच आपल्याला शिकायचं असतं. आणि ह्या ट्यूबमुळे आपल्याला बॅलन्सिंगमुळे जास्त त्रास होत नाही. सो आपल्याला म्हणून आम्ही हे करतोय. सो ह्याची कॉस्टिंग आहे 3,500 पर पर्सन. आम्हाला ॲक्च्युली खरं म्हणजे ॲक्च्युअल सर्फिंग शिकायचं होतं जे समुद्रात असतं. तर आपल्याकडे मुंबईमध्ये फक्त विरारमध्ये एका जागेवर ते मिळतं. बॉम्बे सर्फ क्लब म्हणून एक जागा आहे, तिथे ते शिकवलं जातं. आणि तिथे सेशन वाईज चार्जेस असतात की किती जास्त सेशन करून तुम्ही हळूहळू प्रोग्रेस करता त्यामध्ये, असा प्रकार असतो. सो ते सोडून आम्ही जरा हे म्हटलं हे नवीन काहीतरी आयटम आहे. ते तर आम्ही एकदा जाऊन आलेलो तिकडे. सो म्हटलं आज हे जरा नवीन दिसलं काहीतरी इंस्टाग्रामवर, तर म्हटलं आपण हे ट्राय करून बघूया. इथेच आपली राहणं बिणं पण जरा होऊन जाईल, कारण विरारमध्ये असं होतं की विरारला काय जाणार यार राहायला. तर म्हटलं हे करून बघूया म्हणून आम्ही इथे आलोय. लेट्स सी आता कसं मजा येते. कसं वाटतं अक्षय? थोडी फटी
पीछे डेड. माझी टर्न झाली आता करून ऑलमोस्ट 20-25 मिनिट्स वाटतं मी करत होतो, अर्धा तास वाटतं. बट आय एम डेड. सो एक्झॉस्टिंग. खूप मजा येते बट खूप जास्त हेल्थमध्ये असायला पाहिजे तुम्ही, फिटनेसमध्ये एकदम फिट, पाय आणि बॅक आणि सगळंच ओव्हरऑल. श्वास म्हणजे आपलं कार्डिओ खूप पॉवर पाहिजे. इट्स अ स्पोर्ट ॲक्च्युली, सो यू नो हॅव टू बी इन अ लॉट ऑफ फिटनेस. ट्रेनर हेल्प करतो, आता सौम्या करते बघा. असं बघायला खूप इझी वाटतंय, पण मी आत्ता लिटरली मी खाली उतरून ऑलमोस्ट 10-15 मिनटं झाली, पण माझा श्वास अजून शांत नाही झाला आहे. एवढं मला फुल ऑन कार्डिओ करवलं आहे त्याने, एवढं कार्डिओ, फुल ऑन पॉवर कार्डिओ करवलं आहे. आता सौम्य करते आणि मी शांत बसलो एका जागी, पण अजून पण माझा श्वास शांत होत नाही आहे. एनिवे इट्स लाईक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, सो तुम्हाला खूप जास्त त्याच्यामध्ये कार्डिओची मदत होतेच. म्हणजे तुम्हाला खूप पॉवर लागते आपल्या श्वासामध्ये, कारण आपण सारखं पडतो पाण्यामध्ये, स्विमिंग करायला लागते. स्विमिंगला खूप ताकद लागते बॉडीमध्ये. सो इट इज एक्झॉस्टिंग स्पोर्ट्स, बट खूपच मजा येते, खूप मजा, धमाल एकदम आहे. आणि हा तर इझी पार्ट आहे, म्हणजे तो आमचा जो ट्रेनर करतोय ना, तो विदाऊट ट्यूबवाला करतोय, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल स्किल लागत असणार आहे. आम्हाला तर फक्त ह्या ट्यूबवाल्यामध्ये खूप हार्डली बॅलन्स करायला लागत होतं, बट स्टील तो जे करतोय ते तर त्याच्यात ट्यूब बिप काही नाही येतं, त्याला तर बॅलन्स पण प्रॉपरली करायचं आहे, आम्हाला सांभाळायचं सुद्धा आहे, असं बरंच काय काय. सो इट इज अन एक्साइटिंग स्पोर्ट आणि तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजे. आपल्या पूर्ण महाराष्ट्रात मला वाटतं एकाच जागी आहे, फुल इंडियामध्ये एकाच जागी आहे का नाही माहिती नाही, बट महाराष्ट्रात तरी एकाच जागी आहे. सो तुम्ही नक्की इकडे या, आपल्याला खूपच जवळ आहे. मुंबई पुण्यावाल्यांना खूप जवळ आहे. पावना लेकच्या जस्ट बाजूला आहे, 4 किलोमीटरवर. नक्की या, इट्स अ मस्ट डू. आता बघा सौम्या काय करते, एक्झॉस्ट झाली, पडली, आता फक्त झोपून चालली आहे. असं पण आहे, झोपून पण फक्त तुम्ही फिरत राहू शकता, कारण ती मोटरच आहे, तर बोर्ड आपोआप फिरत चालत राहतो पुढे पुढे. एक्झॉस्ट झालं की पडायचं, परत चालू करायचं. तो मागे आली बघा, आली दादा कसा करतोय, फुल ऑन आरामात, स्लो वगैरे सगळं करतोय, लक्ष ठेवतो सुद्धा आमच्यावर. प्लस गोप्रोने व्हिडिओ पण काढतोय, त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन मध्ये मध्ये. सौम्या इज लाईक अ प्रो. एकदम ती हलकी आहे ना जरा, छोटी, त्याच्यामुळे एकदम बॅलन्स एकदम मस्त जमतोय तिला, आणि फुल फास्ट विस्ट चालवते. धमाल आहे बाबा पोरगी, शिकली पण लगेच एकदम फटाफट. पडली.
ओके, सो हे अशा काहीचं त्यांचं ऑफिस आहे. इथे छोटासा एक एरिया आहे, जेट सर्फ म्हणून त्यांचं नाव आहे. आणि हे ॲक्च्युली ॲडव्हान्स टाईपचे बोर्ड्स आहेत. इथे अजून एक ही जेट सर्फची ही स्की टाईपची पण हे स्की नाही म्हणणार, ह्याला काय म्हणतात, जेट स्की टाईपचा बोर्ड आहे हा, वॉटर बोर्ड बोलतात. पण त्याच्यामध्ये तुम्हाला हँडल असतं प्रॉपरली आणि हँडलवर तुम्ही बाईकसारखं चालवू शकता. बाकी असा क्यूटचा म्हणजे प्रॉपर त्यांनी असा मस्त बनवलेला स्पेस आहे, AC आहे फुल. आणि तिथे आपण खालू होतो, तिथून आपण आलो, ते आपल्याला बोर्ड वगैरे घेऊन यायला मदत करतात. आणि इथे या बाहेरच्या एरियामध्ये आपल्याला थोडीशी ब्रीफिंग होते आणि मग तिकडनं आपण पुढे खाली करायला जातो. आता हा जो मी बोललो तुम्हाला की हा एक जॉय राईडचा पार्ट होता, हा होता 3500 रुपीज. आणि आता आम्ही नेक्स्ट टाइम असा विचार करतो की नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा प्रॉपर शिकूया. सो ते आपल्याला कॉस्ट करेल 12,000 रुपये पर पर्सन. बट प्रॉपर शिकूया, म्हणजे ट्यूब वगैरे आहे ना ते सगळं काढून प्रॉपर फक्त बोर्डवर कसं आपल्याला बॅलन्स करता येईल ह्याचा 2-3 तासाचा क्रॅश कोर्स टाईप असतो, तो ते करायचं. आणि मग हळूहळू आपण सेशन करू शकतो प्रॉपरली, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर ते शिकलं ना तर त्याच्यानंतर आपल्याला ह्या बोर्ड्सवर प्रॉपरली चालवता येईल. म्हणजे इट्स लाईक ॲडव्हान्स बोर्डचं थोडंसं बेटर, त्याच्यावर स्पीड असेल किंवा काय असेल ते आपल्याला पुढे कळेलच. बट हां, दिस इज अ रिअली गुड थिंग. हे बनवलेलं सुद्धा त्यांनी ऑफिस खूप मस्त आहे, तुम्ही इकडे नक्की चेक करा. इंस्टाग्रामवर चेक कराल तर एक्साइट वॉटर स्पोर्ट्स म्हणून त्याचं नाव आहे. आणि हडशी लेकमध्ये हे आहे, तर ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला खूप मजा येईल. इट्स व्हेरी गुड. सो दिस वॉज अ फन इव्हनिंग. तुम्ही बघितलं आत्तापर्यंत आम्ही काय काय केलं. इकडे चांगलं त्यांचं ऑफिस आहे, इकडे तुम्हाला एक शॉवर अँड चेंजिंग एरिया आहे. सो तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला सगळं मिळेल. म्हणजे फक्त आपले कपडे घेऊन यायचे, सनस्क्रीन घेऊन यायचं. ऊन असतं, उन्हाच्या टाईममध्ये नाही आलं तर बेटर आहे. आम्ही थोडं 4च्या पुढे आलेलो, त्यामुळे आत्ता एंडपर्यंत खूप मस्त वातावरण आत्ता झालं आहे. आत्ताच आम्ही जस्ट सनसेट पण बघितला आणि आता इकडनं निघायला घेतो. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला दाखवतो की आम्ही थांबलो आहे कुठे. एक द बॉब हाऊस म्हणून जागा आहे जी पावना लेकच्या जवळ आहे. तर इथून आपल्याला आता एक 6-7 किलोमीटर तिकडे जायचं आहे. लेट्स गो. सो हे बघा, हा आहे पावना लेक समोर. आपण आहोत इथे. हे बोर्ड आहे रोकडेवाडी आणि हे आहे मागे द बॉब हाऊस. बॉब हाऊस म्हणजे बॉब मार्ली हाऊस. सो आपण इथे थांबलो आहे. आता मी तुम्हाला एक छोटीशी टूर देतो की कसं आहे वर रिसॉर्ट. बॉब हाऊस म्हणजे बॉब मार्ली हाऊस आहे, तर सगळ्या गोष्टी अशा ग्रीन येल्लो रेडच्या थीममध्ये आहेत. इथे वर सौम्या बसली. इथे छोटंसं गार्डन टाईप आहे. एक स्टार्टिंगलाच आपल्याला पार्किंग येतं आणि हे मोठं पार्किंग कम प्ले एरिया, व्हॉलीबॉल आणि सगळ्यासाठी आहे. आणि मग इथून आपण पायऱ्या चढत जातो. हे आपलं फर्स्ट स्ट्रक्चर आहे जिथे असे इथून वर जायला पण आहे. सो 1+1 रूम्स आहेत. खूपच बेसिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे असं प्रॉपर सिमेंटवालं स्ट्रक्चर नाही आहे. मेटल काइंड ऑफ स्ट्रक्चर्स आहे, बट खूप मस्त बनवलेलं आहे. हे बघा बॉब हाऊस. सगळीकडे तुम्हाला रेड ग्रीन येल्लोची थीम दिसेल. आणि हे बघा इथे पण कंटेनर्स आहेत, ते पण असेच आहे. इथे 2 रूम्स आहेत, त्यामध्ये पण रेड येल्लो ग्रीनची थीम आहे. हा इकडे आहे प्ले एरिया ज्यामध्ये आपल्याला कॅरम, टेबल टेनिस, पूल वगैरे असं काय काय. आणि इथे समोर आपला स्विमिंग पूल आहे. ह्याच्यावर इथे कंटेनर हाऊसेसमध्ये 2 आहेत, खाली एक रूम आहे. आणि मग इकडे मेन एरिया आहे जिथे रिसेप्शन आणि परत रेस्टॉरंट सिटिंग एरिया वगैरे. इथे आहे आपली एक टुकी. हे बघ काय, हा ना, हा बघ बॉल. टुकी हा घे. हा तर दमली आहे. ठीक आहे, हा घे. अरे गेला. पकडला का नाही? नाही पकडला. तू त्यांची वाट बघतेस का दरवाजा उघडायची? गुड गर्ल. सगळीकडे बॉब मार्ली थीमचं गोष्टी पेंटेड पण आहेत. टेबल्स पण बघा असेच आहेत. आपला हा रूम आहे 1 लव, हे पण त्यांचंच गाणं आहे. इथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सेकंड रूम, हे पण त्याचंच गाणं आहे. मी गपचूप ब्रेकफास्ट खातोय. हिचं काय बघा, सकाळी मॅगी आणि कोल्ड कॉफी. सो आता मी तुम्हाला आपल्या रूमची टूर देतो एक. हे बघा
आपला रूम होता मधला. या रूममध्ये आत्ता खूपच मेसी आहे. उंदीर. इथे एक बेसिक बेड आहे आणि इथे 2 असे बंक बेडवाला एक सीन आहे. टी व्ही आहे, कपाट आहे आणि चांगलं मस्त मोठं हे आहे ज्याच्यामध्ये बाथटब पण आहे. सो हा जो सेटअप आहे हा सगळ्या रूम्समध्ये कॉमनच आहे, म्हणजे ॲटलिस्ट बेड आणि बंक बेडवाला. सो 4 जणांना कसंही करून झोपू शकतात. मे बी इथे 3 पण झोपू शकतात आणि इथे 5, म्हणजे टोटल 5 जण जर पोरं आले असते सर असं आरामात राहू शकतात. प्लस बाहेर अशी छोटीशी बॅल्कनी टाईप आहे आणि समोर स्विमिंग पूल एकदम मस्त. वाजलेले आहेत 11:30. आपण चेकआउट केलेले आणि आता निघतोय टुवर्ड्स मुंबई. आत्ता मी ऑलमोस्ट 5-6 दिवसाच्या ट्रिपनंतर मी आत्ता कॅमेरा लावला आहे पहिल्यांदा. ह्याच्या आधी काही खास केलं नव्हतं. जे काही केलेलं मी तुम्हाला आता कॅमेरा लावून हेल्मेटमध्ये सांगतो. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. चला निघूया. बाय बाय बॉब हाऊस. थँक्स फॉर अ ग्रेट स्टे. बघा पावना लेकचा ब्युटिफुल व्ह्यू. वाव, समोर बघा मस्त डॅम आणि त्याच्या त्या साईडला लेक आहे. सो आपण आता लोणावळ्याच्या दिशेने निघालेलो आहे. थोडंसंच आहे, म्हणजे 100 and some kilometers, 105 or 6 kilometers टोटल टिल मुलुंड. मस्त स्टे होता एकदम. सो टोटल मी तुम्हाला सांगतो, आम्ही ॲक्च्युली टोटल 7 एक दिवसाची ट्रिप केली आहे ही. मी फक्त आधीच्या गोष्टी याच्यामुळे दाखवल्या नाहीत, कारण आम्ही फक्त आमच्या गावाला गेलेलो. आज बरेच दिवस झाले हापूस, अक्सा आणि सगळे जी पोरं आहेत आमची, मांजरी आणि 2 डॉग्स आमचे, ते गावाला आहेत आता मम्मी डॅडींकडे. सो ते गावाला असल्यामुळे आम्हाला त्यांचं जास्त भेटणं होत नाही. तर आता आम्ही जरा जास्तच मिस करत होतो. आणि 1 आणि 2 तारीख म्हणजे 1 मे आणि 2 मे हे आमची ॲनिव्हर्सरी पण होती. 1 मेला आणि 2 मेला सौम्याचा बड्डे असतो. सो ह्या 2 दिवशी आम्ही ठरवलंच आहे काइंड ऑफ की या दिवशी आपल्याला फिरायला कुठे ना कुठे जायचंच आहे. सो म्हणून आम्ही प्लॅन केलेला की ही ट्रिप पण होईल आणि आपल्या पोरांना पण भेटायला होईल. सो पहिले 4-5 दिवस आम्ही फक्त गावालाच होतो. काहीच नाही केलं आम्ही. जस्ट लिटरली गावाला होतो, पोरांबरोबर बसलेलो पूर्ण टाईम. बाकी काही नाही केलं. दिवसभर फक्त घरात पडून होतो. फर्स्टला सकाळी बॉब हाऊसमध्ये आलो आणि मग आमचं ते असे आम्ही प्लॅन केलेला फक्त ह्या 2 दिवसासाठीच. फर्स्टची नाईट राहायचं आणि सेकंडची नाईट राहायचं. 2 दिवसासाठीचं अगोडावरनं मी बुकिंग केलेलं. 2 दिवसासाठी मला 6200ला मिळालं. आणि सेकंडली काल जे आपण केलं ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही जे बघितलं की आपण जे जेट सर्फ करायला गेलेलो, ते मेन कारण होतं ह्या ट्रिपचं ओव्हरऑल. सो सौम्याचा असा म्हणजे तिने ठरवलं आहे स्वतःशी मनाशी की प्रत्येक बड्डेला काहीतरी एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायचं. आता ह्याच्या आधी म्हणजे 2023च्या बड्डेला तिने बंजी जम्पिंग केलेलं उत्तराखंडमध्ये जाऊन. लास्ट इयर तर लग्नच केलं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून. आणि अचानक मग मला एका रीलमध्ये हे दिसलं जेट सर्फवाला प्रकार इंस्टाग्रामवर असं स्क्रोल करताना. तर ते मी तिला पाठवलं. तर मग ते असा एक राईडवाला प्रकार झाला ना. इट्स नॉट लाईक शिकायला नव्हतं हे आम्ही आलो प्रॉपरली. जस्ट एक 1 टाईम राईड होती. तर जरा एक्सपिरियन्स भारी वाटला आणि थोडं नवीन होतं. आता हे मला कालच कळलं की हे पूर्ण इंडियामध्ये एकच आहे, म्हणजे देर इज नोवेअर एल्स. हे असा जेट सर्फ हा बोर्ड कुठेच नाही आहे ओव्हरऑल इंडियामध्ये. सो हे खूपच युनिक वाटलं मग मला आणि म्हणून मग आम्ही इथे यायचा विचार केला आणि हे जेट सर्फचा प्रकार केला. आणि इट वॉज टोटली वर्थ इट. माहिती आहे, खरंच 3,500 रुपये पर पर्सन राईड होती. बट त्यांनी जे काय आम्हाला शिकवलं आणि सगळं जे काय आम्ही केलं ना, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे खूप मजा आली ओव्हरऑल. सौम्याला पण खूप मजा आली. माझं ॲक्च्युली जरा त्यांनी सांगितलेलं ॲक्च्युली 85च्या वजनाहून जास्त वाल्यांना नाही करतायत आणि माझं वजन मला वाटतं 82-84 असावं. एक्झॅक्ट टॉप हायेस्ट लेवलला होतं माझं वजन. त्यामुळे मला थोडं एक्झॉस्टिंग वाटत होतं ते. बट स्टील आय डिड ट्राय आणि मी बऱ्यापैकी केलं. पण सौम्याची हाईट बॉडी कमी असल्यामुळे तिने खूपच मस्त केलं. तिचे पण व्हिडिओ तुम्ही आता ह्याच्या आधी बघितलेच असतील. तर तिने खूप मस्त केलेलं. ती खूप कमी वेळा पडलीसुद्धा. मी पाण्यात खूप वेळा पडलो कारण मला बॉडीमुळे थोडा बॅलन्स आणि स्पीड ह्याला अँटिसिपेट करता येत नव्हतं. म्हणजे खूप म्हणजे असं विचार करण्यासारखा स्पोर्ट आहे. म्हणजे असं नाही की भाई तुम्ही चढला वर आणि चालू झाला असं काहीच नाही आहे. खरंच ॲक्च्युली तुम्हाला थोडी अक्कल लावायला लागते. पायामध्ये खूप स्ट्रेंथ लागते, थाईजमध्ये खूप स्ट्रेंथ लागते.
आत्ताच आम्ही ॲक्च्युली गेल्या आठवड्याभरापासूनच वर्कआउट चालू केलेलं, त्यामुळे आमचे पाय बी सोर होते खूप एकदम. त्यामुळे मला जरा जास्तच हे जाणवलं, एक्झॉशन जाणवलं. टिल आय ट्राय टू डू इट वेल. आणि म्हणजे तो पण बोलला की हां, यू डिड इट वेल. थोडंसं अजून नेक्स्ट सेशन वगैरे कधी एकदा केलं ना तर आय विल बी एबल टू डू इट मोर बेटर असं वाटतंय मला. लेट्स सी काय होतं. आता ह्याच्या पुढे कधीतरी आम्ही येऊ असा विचार तर केला, कारण सौम्याला तर खूप मजा आली. ती बोलली पण की आता नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्ही विदाऊट फ्लोटवालं शिकायला येऊ प्रॉपरली. जे 12,000 रुपयाचा कोर्स आहे तो वाला करायला येऊ. तो करायला पण खूप मजा येईल. आणि विदाऊट फ्लोटवालं जे ॲक्च्युअल बोर्डिंग आहे, नुसता बोर्ड करायचं, ते पण करायला खूप मजा येईल. सो येस, वी आर कमिंग टू डू दॅट अगेन. आणि आता आमची ट्रिप झालेली आहे. आमची ट्रिप आज आहे 3 मे. आम्ही 26ला घरातनं निघालेलो. 5 दिवस 26, 27, 30पर्यंत आम्ही माझ्या गावाला राहिलो पोरांबरोबर. आणि फर्स्टला आम्ही इथे आलो, फर्स्ट सेकंड, आणि आज थर्ड आहे. थर्डला आम्ही परत आता घरी चाललो आहे. असा आमचा हे टोटल ट्रिप होती. लग्नानंतरची पहिली ट्रिप अशी, ज्यावेळेस मी पण सौम्याच्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये पार्ट घेतलेला. सो येस, मेनी मोर ऑफ दीज ट्रिप्स. एव्हरी मेच्या टाईमला तुम्हाला अशी काहीतरी एक ट्रिप नक्कीच बघायला मिळेल, जेव्हा आम्ही काहीतरी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करत असणार आहे. आता चाललो आहे आपण घरी. लेट्स गो. कसा खिंडीतून रस्ता काढला रे. ऑलमोस्ट आता 2 वाजले आहेत. 2 वाजायला अजून 5-1 मिनटं आहेत. आणि आपण 11:30ला समथिंग निघालेलो. सो 2.5 तास वगैरे लागले यायला. पण आता आपण घरी पोचलेलो ऑलमोस्ट. दिस इज द लास्ट स्ट्रेच टू एंटर मुलुंड. आणि बस या छोट्याशा ब्लॉगमध्ये, अनएक्सपेक्टेड ब्लॉगमध्ये, जेव्हा ॲक्च्युली मी करायचं शूट नव्हतं ठरवलं, त्यामध्ये एवढंच होतं. आमचा ॲनिव्हर्सरी ब्लॉग इथेच संपलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.